आवाज येतोय माझा सर्वांना? हॅलो. येतोय मॅडम. तो बोललेला आहे ना, नाही तर रिटर्न घेऊन या म्हणून. काल कुठपर्यंत लिहिलं होतं? आपल्या क्लासमध्येच बंद पडला होता, पावसामुळे लाईट गेली होती तर. काल का मॅडम आपण कर्क म्हणजे खेकडा स्पर्धेमध्ये गेले दुर्लभर आक्रमण करणे, गुप्तपणे हरणे करणे. ओके. पुढे लिहा. कर्क राशी ही मध्ये काय नाही आता. ते सांगता. कर्क राशी ही राशी चक्रातली चौथी रास आहे. चौथी रास आहे. ही सम आणि स्त्री राशी आहे. ही सम आणि स्त्री राशी आहे. सम आणि त्याच्या पुढे कोणती स्त्री आहे का स्त्री 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 आहे? स्त्री राशी स्त्री. आहे. त्यामुळे स्त्री तत्वाचे तत्वाचे गुण जसे की दुसऱ्यांचं ऐकून घेणे, समजूतदारपणा, शांतपणा, लज्जा, काय म्हणलं मॅडम? लज्जा, विनम्रता,
विनम्रता, विनय, विनय, ममता, वात्सल्य, वात्सल्य, संगोपन, संगोपन, संसार सक्ती, संसार सक्ती, घर करून राहण्याची प्रवृत्ती, परावलंबित्व, परावलंबित्व, दुसऱ्यांच्या मदतीने पुढे येणे, कोमलता, हळवेपणा, हे स्त्री तत्वाचे सर्व गुण. कर्क राशीत असतात. कर्क राशी ही
बहुपाद राशी आहे. बहुपाद राशी आहे. म्हणून ही चतुर्थ स्थानात विशेष बलवान असते. कर्क राशी ही जलतत्वाची राशी आहे. जलतत्वाची राशी आहे. त्यामुळे सौंदर्य, सौंदर्य, कोमलपणा, परिस्थितीप्रमाणे बदल करण्याची वृत्ती, बदल करण्याची वृत्ती, घडवाल तसे घडणे, घडवाल तसे घडणे, अशी स्थिती आचार विचार
आचार विचार यात वारंवार बदल यात वारंवार बदल हे जलतत्वाचे स्वाभाविक गुण गुण कर्क राशीत असतात. कर्क राशी ही पृष्ठोदयी राशी आहे. कर्क राशी ही पृष्ठोदयी राशी आहे. हे रात्रबली आहे. तसेच बहुप्रसव राशी आहे. तसेच बहुप्रसव राशी आहे. लिहिलं? हो मॅडम. नेक्स्ट आहे ती सिंह राशी 5 नंबर. मघा नक्षत्राचे 4 चरण, पूर्वा नक्षत्राचे 4 चरण आणि उत्तरा नक्षत्राचं पहिलं चरण अशा 9 चरणांनी मिळून सिंह राशी तयार होते. अशा 2.25 नक्षत्रांनी प्रत्यक्ष आकाशात तयार झालेल्या सिंहाच्या आकृतीला सिंह राशी असे म्हणतात. आता सिंह सिंह जर आपण पाहिला तर कोण आहे तो? जंगलाचा राजा. म्हणून सिंह राशीच्या लोकांमध्ये राजाप्रमाणे गुण असतात. जसं औदार्य आहे, राजाचं अधिकार लालसा, राजाला जसं सत्तेचा लोभ असतो तसे ह्या लोकांना प्रत्येक ठिकाणी सत्तेचा लोभ, वर्चस्व गाजवणं, कर्तृत्व करणं, स्वावलंबित्व, राजेपणा हे सिंहाचे जे जन्मतः जे गुण आहेत, सिंह या प्राण्याचे जे पूर्ण गुण आहे ते पूर्ण गुण सिंह राशीत असतात. मग राजकारणाची आवड, सगळ्या ठिकाणी लिडरशिपने राहणं, राजा हा एक लॅविश लाईफ सारखा जगत असतो म्हणून त्यांना लॅविश लाईफ जगायला आवडते. त्यांना लोअर लाईफ आवडत नाही, जास्त करून लॅविश राहायला आवडतं. राहणीमान पण तसंच, मानपान यांना सगळ्यांनी दिला पाहिजे. हा स्वभाव मुळात राजासारखा आणि सिंहासारखा सिंह राशीत बघायला मिळतो. सिंह राशी ही जन्मपत्रिकेत नेहमी 5 या अंकाने दर्शवली जाते म्हणून ती
विषम राशी आहे. जेवढ्या पण विषम राशी आहे त्या पुरुष राशी आहे. मग पुरुष राशी असल्या कारणाने पुरुष तत्वाचे सर्व गुण त्यांच्यात बघायला मिळतात. एक मिनिट हं. हे सिंह राशीचे जे गुण आहे ह्याच्यात येतं. परत ही पुरुष राशी आहे म्हणून पुरुषाचं धाडसीपणा, साहसी, अहंकार, घमेंड, प्रेम, शौर्य, धैर्य, निर्भयता, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, पण हे जे पुरुषाचे गुण आहे हे गुण सुद्धा सिंह राशीत बघायला मिळतात. सिंह राशी ही स्थिर राशी आहे. स्थिर राशी असल्या कारणाने हे लोक डिसिजन मेकर असतात. डिसिजन मेकर असल्या कारणाने प्रत्येक निर्णय हे स्पष्ट देऊन मोकळे होतात. निर्णयाला मागे पुढे सरकत नाही. हिंडण्या फिरण्याची आवड नाही. चालेल ठेवा, मी खोक्यात ठेवते. हिंडण्या फिरण्याची आवड नाही. आचार विचार बदलणार नाही. वस्तू वास्तू यांच्यात कोणताही फेरबदल यांच्यामध्ये बघायला मिळत नाही. सिंह राशी ही पशु राशी आहे आणि ती दशम भावात विशेष बलवान असते. तशी ती चतुष्पाद पण राशी आहे. चतुष्पद म्हणजे सिंहाला 4 पाय, म्हणून ती कुठे बलवान येणार? दशम भावामध्ये. सिंह राशी ही अग्नितत्वाची राशी आहे. त्याच्यामुळे अग्नितत्वाचे सर्व गुण यांच्यात येणार. धमक, तडक, बाणेदारपणा, पिच्च प्रकृती, चटकन राग येणे, लोक यांच्याशी डिस्कस करायला घाबरतात. जसं आगीजवळ आपण जायला घाबरतो तसं यांच्याशी विषय बोलायला सिंह राशीचे लोक घाबरतात. सिंह राशीच्या लोकांना घाबरतात. म्हणून ही अग्नितत्वाची राशी आहे. त्यातून ही शीर्षोदय आणि दिवाबली. दिवाबली म्हणजे ज्या जातकाचा जन्म दिवसा होईल आणि दिवसा झाल्यावर त्याची जर जन्मराशी सिंह असेल तर तिला दिवाबली म्हटलं गेलेलं आहे. म्हणून ती दिवसा बली आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. सिंह ही वंध्या राशी आहे. आतापर्यंत आपण काय पाहिलं? आपण बहुप्रसव, अल्पप्रसव पाहिलं. वंध्या म्हणजे सिंह राशी ज्या भावात असेल त्या भावाने दर्शवलेली व्यक्तीपासून एक अत्य अल्प सुख जातकाला मिळतं. पूर्ण सुख मिळत नाही. जसं आता सप्तम भावात सिंह राशी आली फॉर एक्झाम्पल, तर पती सुख किंवा पत्नी सुख, ज्याला आपण विप्र योगही म्हणतो, तो तयार होतो. ज्यावेळेस आपण शिकणार त्यावेळेस तुम्हाला हे कळणार. याला उपाय असतात, असं नाही की उपाय नाही, पण ती दर्शवलेली व्यक्तीपासून सुख हे खूप कमी असतं. अशी ही सिंह राशी आहे. आलं लक्षात? हो मॅडम. लिहा सिंह राशी. कसं वाटतं म्हणजे शिकून? मघा नक्षत्राचे 4 चरण. आणि खोक्यात ठेवून देऊ आपण. मघा नक्षत्राचे 4 चरण.
पूर्वा नक्षत्राचे 4 चरण. उत्तरा नक्षत्राचे पहिले चरण. अशा 9 चरणांनी मिळून काय म्हणतोय तो? अशा 9 चरणांनी मिळून कर्क राशी तयार सिंह राशी तयार होते. या 2.25 नक्षत्रांच्या या 2.25 नक्षत्रांच्या या 2.25 नक्षत्रांच्या तारकांनी तयार झालेल्या सिंहाच्या आकृतीला सिंहाच्या आकृतीला कर्क राशी सिंहाच्या आकृतीला सिंह राशी असे म्हणतात. सिंह राशी असे म्हणतात. सिंह म्हणजे औदार्य. सिंह म्हणजे औदार्य. अधिकार लालसा चांगलं केलं बाहेर बोल. अधिकार लालसा सत्तेचा लोभ कर्तृत्व स्वावलंबित्व स्वावलंबित्व काय झालं? राजेशाहीपणा राजेशाहीपणा हॅलो 2 मिनिटं थांब. राजेशाहीपणा लॅविश लाईफ जगण्याची आवड
राजेशाही पणाने जगण्याची आवड. हे सिंहाचे जन्मताच गुण. सिंहाचे जन्मताच गुण. सिंह राशीत असतात. सिंह राशी ही नेहमी 5 या अंकाने दर्शवली जाते. पाच अंकाने दर्शवले जाते. 5 हा अंक विषम अंक आहे. पाच हा अंक विषम अंक आहे. आणि ही पुरुष राशी आहे. आणि ही पुरुष राशी आहे. त्यामुळे पुरुष तत्वाचे धाडसी, साहसी, धाडसी, साहसी, अहंकारी, अहंकारी,
घमेंड, प्रेम, शौर्य, काय म्हणलं मॅडम? घमेंड, प्रेम, शौर्य, प्रेम, शौर्य, निर्भयता, कर्तृत्व, निर्भयता, कर्तृत्व, निर्भयता, कर्तृत्व, स्वावलंबित्व, काटकपणा, स्वावलंबित्व, काटकपणा, हम्म. स्वावलंबित्व, काटकपणा, दुसऱ्यांवर हुकूमत चालवणे, दुसऱ्यांवर हुकूमत चालवणे, हे पुरुषी गुण, सिंह राशीत असतात. सिंह राशी ही स्थिर राशी आहे. त्यामुळे वस्तू, वास्तू, यांच्यात बदल न करणे,
स्थिर व्यवसाय करणे, फिरण्याची आवड नसणे, फिरण्याची आवड नसणे, डिसिजन मेकर, योग्य निर्णय देणे, हे गुण यांच्यात असतात. ही अग्नितत्वाची राशी आहे. त्यामुळे अग्नितत्वाचे अग्नितत्वाचे गुण अग्नितत्वाचे गुण तडकपणा, तडकपणा, बाणेदारपणा, चटकन राग येणे, हे गुण यांच्यात असतात. सिंह राशी ही चतुष्पाद राशी आहे. त्यामुळे ती दशम भावात विशेष बलवान असते. चार पैकी चौघे कडले लक्षात ठेवा. सिंह राशी ही शीर्षोदयी
आणि दिवाबली राशी आहे. सिंह राशी ही वंध्या राशी आहे. सिंह राशी ही वंध्या राशी दोन्ही सिंह राशी ही वंध्या राशी आहे. वंध्या म्हणजे वंध्या राशी आहे. म्हणजेच की ज्या भावाने ज्या भावात असेल वंध्या राशी आहे म्हणजे ती ज्या स्थानात असते त्या स्थानाने दर्शवलेली व्यक्ती त्या स्थानाने दर्शवलेली व्यक्ती व्यक्तीपासून अल्प सुख मिळते. अल्प सुख मिळते. लिहिलं? हो मॅडम. इथे सिंह राशी संपली. उद्या कन्या राशी बघू. कोणाला काही शंका आहे? नाही मॅडम. ठीक आहे, थांबू. जय श्रीराम, जय परशुराम.